तुम्ही पाणी पिताच 4 चुका करताय. नंबर 1 चूक आहे की पाण्याचा घोट चूक आहे की पाण्याचा घोट तुम्ही खूप मोठा घेता. असं न करता काय केलं पाहिजे, पाणी पिल्यानंतर पाणी थोडंसं तोंडामध्ये त्याचा गुळणा केला पाहिजे आणि मग ते पिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की जे काही तोंडामध्ये गुड बॅक्टेरिया जमा होतात दिवसभर, जेव्हा पण तुम्ही पाणी पिणार ते शरीरामध्ये जातात आणि तुमची इम्युनिटी त्यांनी वाढते. नंबर 2, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं बंद करा. तुम्ही क्ले म्हणजे आपण मातीची बॉटल किंवा कॉपरची बॉटल किंवा स्टीलची बॉटल अशा वापरा. अल्युमिनियमच्या बॉटल वापरू नका आणि प्लास्टिकच्या बॉटल वापरू नका. अति गरम पाणी, अति थंड पाणी टाळावे. थंड पाण्याने तुमचे दात खराब होऊ शकतात आणि शरीराला ते टेम्परेचर नॉर्मल करण्यासाठी वेगळी शक्ती, एनर्जी वापरावं लागतं. चौथी आणि शेवटची चूक, जेवण करत असताना तुम्ही खूप मोठा ग्लास भरून पाणी पिता. हे चूक आहे. कारण काय होतं की आपल्या पोटामध्ये जी अग्नी तयार होते जेवण पचवण्यासाठी, त्या अग्नीला तुम्ही डायल्यूट करता आणि ते ॲसिड वाहून जातं. म्हणून मग पचन चांगलं होत नाही, डायजेशन चांगलं होत नाही. म्हणून पाणी जेवणात जेवताना प्यायचे तर एखाद घोट प्यायचं.